सुलेखाला फार्म हाऊसवर लपण्यासाठी यशवंतरावने आश्रय दिला होता म्हणून. हो, पण त्याचा इथे काय संबंध असू शकतो. म्हणजे एखाद्याच्या मनाचा संमोहनाने इतका ताबा मिळवायचा की एका विशिष्ट गोष्टीला तो कसा रिॲक्ट होईल हे ठरवून टाकायचं. मध्यंतरी यशवंतरावांचं फार्म हाऊसवर जाणं येणं बरंच वाढलं होतं. कदाचित त्या काळामध्ये सुलेखाने काही अघोरी प्रयत्न करून यशवंतरावांच्या मनाचा ताबा मिळवला असेल. ओ माय गॉड, म्हणजे तनिष्का किंवा शास्त्री ही नावं काढल्यानंतर सुद्धा ते जे पिसाटल्यासारखे चिडायचे ते याच कारणामुळे असेल. मला सगळ्यात जास्त धोका आहे तनिष्कापासून. तिला माझ्याविषयी नको इतकं माहिती आहे. तिला आता असा धक्का देते ना की ती कधीच तोंड उघडणार नाही. सुलेखाशी लढू शकतेस, पर्याय इंदुमतीशी नाही. इंदुमतीला काळ बी रोखू शकला नाही. तुझ्या पोरीचं काय करून ठेवन तुला बी कळायचं नाही. असलं संसार काढून टाक मनातून, कळलं? इंदूच्या वाटेला जाणारा प्रत्येक जण मसन वाटेला लागलाय. गप गुमान बसायचं, नाहीतर तुझ्या पोरीच्या नरडीचा घोट घ्यायला बी इंदुमती माग पुढे बघणार नाही. जोपर्यंत ही डायरी मध्यावर येईल तोपर्यंत माझ्या आणि तिच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना संपल्या असतील आणि मला पार्वती संपूर्णपणे कळलेली असेल. अहो, हे काय वाचताय तुम्ही? चला बरं लवकर, मला इथे आता एक क्षणभरही थांबायचं नाहीये. हो हो, जाऊया आपण, जाऊया, लगेच जाऊया. दादा दादा हे काय चाललंय? आम्हाला काहीच कळत नाहीये. पण मला कळतंय. तुला कळतंय तर मग आम्हाला सांग ना. चला ना, निघूया आपण. हो ना, हो. तू थोडा वेळ बस इथे, आपण जाऊया. थोड्या वेळाने जाऊया आपण. तू बस ये. ही आता शुभ्रा नाहीये, ही पार्वती आहे. आणि तिला मी आधी नाही महादेव वाटतोय. तिच्यासाठी हे तिचं घर नाहीये. वसईचा वाडा म्हणजे तिचं घर आहे. मुना, आपल्याला लवकरात लवकर डॉक्टर जोशींची अपॉइंटमेंट घ्यायला पाहिजे. मध्यंतरी मी माझ्या गुरूंना भेटायला गेलो होतो. त्यांच्याशी याबाबत माझी चर्चाही झाली. तेव्हा त्यांनीच मला सांगितलं की एक जलतत्वाची मूर्ती या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाचा भाग वठवणार आहे. कारण फायर फोर्सला फक्त वॉटर फोर्सच थोपवू शकतो. जर सुलेखाकडे असलेली ती फायर फोर्सची मूर्ती ओरिजिनल असेल तर तिला नलिफाय करणारी दुसरी वॉटर फोर्सची मूर्ती सुद्धा अस्तित्वात असेल असावी. खानवेकर काका सुद्धा हेच म्हणाले होते. पण कसं? मला माहित नाही ते आदिनाथ. कारण ते कळण्यासाठी मला पार्वतीच्या मनाचा शोध घ्यायला हवा. पण ते आता शक्य नाहीये. कारण ती आपल्यापेक्षा कितीतरी पट वेगाने भूतकाळात शिरली आहे. म्हणून म्हणतो आदिनाथ, तुम्ही आधी हिला घेऊन वाड्यावर जा.